रविवारचं बाजार होतं, तर राहुलने रविवारच्या बाजारातून सोप वगैरे सगळं आणलं होतं, धने डाळ ते. तर इथे मी चूर्ण बनवलं आहे, हे बघा. आत्ता जस्ट वाटलं आहे. आता मी धने बारीक करते. तर धने पावडर तर मी महिनाभराचं एकदाच घरी बनवते, मी रेडीमेडवाला घेत नाही. तर धने भाजून घेतले छान खमंग, आणि याच्यामध्ये थोडेसे जिरे ॲड करत असते मी. फक्त धने पावडर नाही वाटत, जिरे पण छान भाजून घेतले आहेत. दोन्ही थोडंसं मिक्स करून वाटून घेते. जिरे टाकले थोडे. आता पुन्हा एकदा फिरवते मस्त बारीक. तर बघा हे वाटलं आहे, एक घाणा राहिला आहे वाटायचा. माझ्या बाळाला आली आहे झोप, त्याच्या हातात बळजबरी फ्रुटी दिली आहे मी. फिरवावं लागेल याला थोडं. मी एकदम जास्त बारीक नाही करत, थोडंसं जाडसरच ठेवते. एकदम परफेक्ट असं झालं आहे. आता हे काढून घेते प्लेटीमध्ये, म्हणजे पूर्ण छान थंड होईल व्यवस्थित. आणि त्यानंतर पूर्ण व्यवस्थित थंड झाल्यानंतर मी डब्यामध्ये भरते. 1 महिना 1.5 महिना मला आरामात जातो. हे बघा दुसरा घाणासुद्धा माझा वाटून झालेला आहे. आता हे छान याच्यामध्ये ट्रान्सफर करते आणि पूर्ण थंड होऊ देणार. बाळ खूप जास्त रडत होतं, मग त्याला शांत केलं. हे सगळं काम तसंच ठेवलं. तुम्ही बघू शकता किचनवर किती जास्त पसारा आहे. तर सगळं काम तसंच ठेवलं. त्याला आधी शांत केलं. आता तो बसलाय त्याच्या पप्पासोबत. त्याचे पप्पा आले तर मग त्यांच्याकडे दिलं आहे. आता मी पुन्हा आले व्हिडिओ बनवायला. तर तुम्ही बघू शकता. चूर्णाची रेसिपी जर तुम्हाला पूर्ण हवी असेल तर कमेंट करा, मी नक्की आता तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन. खूप फेवरेट आहे आमच्या घरामध्ये हे चूर्ण. जेवण झाल्यावर दुपारी संध्याकाळी जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा आम्ही हे खातो, 1-1 चम्मच सगळेजण. आणि माझी रियासुद्धा खाते बरं का. याने पचनशक्ती छान होते, म्हणजे अन्न छान पचन होतं आणि पोट व्यवस्थित साफ होतं. आणि इकडे आलं आपलं धने पावडर. तर बघा पूर्ण छान असं व्यवस्थित थंड झालेलं आहे. मी एकदम जास्त बारीक करत नाही, पण घमघमाट पूर्ण घरामध्ये पसरलं आहे चूर्ण आणि धने पावडरचं. तर आता हे मला महिनाभर 1.5 महिना व्यवस्थित जातं. हे टाईट आहे, व्यवस्थित राहतं, खराब वगैरे काही होत नाही, जाळंसुद्धा लागत नाही, कीडसुद्धा काही लागत नाही, एकदम छान व्यवस्थित राहतं. तर आता याचं मी जिरा पावडर बनवणार आहे आणि नक्षूच्या जेवणामध्ये मी जिरा पावडर जास्त यूज करते. तर आता याचं पावडर बनवून ठेवते आणि हे काचेच्या डब्बीमध्ये मी भरते. चला तर पुढे दाखवतेच. तर बघा इकडे आपलं पावडर झालेलं आहे. हे वरती चिटकलेलं पडलं आता थोडं. मस्त पावडर झालं आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी घरी बनवून ठेवल्या तर तेच तेवढं आपलं हेल्दी. आपण व्यवस्थित पाकडून वगैरे घेतो, निवडून घेतो छान. तर आता हे नक्षूच्या जेवणामध्ये, रियूच्या जेवणामध्ये खूप जास्त यूज करते. खूप जास्त म्हणजे छान यूज करते मी. आणि टेस्ट पण खूप छान येते आणि बाळाचं पोटही व्यवस्थित साफ होतं, जेवण पचन होतं छान जिऱ्याने. हे बघा पूर्ण भरलं आहे आता डब्बा. याच्यामध्ये चमचासुद्धा मी सेपरेट ठेवते, म्हणजे दुसरं काही चमचा यूज करत नाही याच्यामध्ये. आता हा एअरटाईट राहणार आणि मस्त एकदाच भरून घ्यायचा मसालेदानीमध्ये, मसाल्याच्या डब्यामध्ये एकदाच टाकून द्यायचा. 8-10 दिवस छान जातो तो. हे बघा जिरे पावडरसुद्धा छान भरून ठेवली आहे. हे आपले चिली फ्लेक्स ऑरिगॅनोचे जे येतात ना काचीची बरणी, तर त्याचं मी सेट केलं आहे. 5-6 जमा झाले होते, तर त्याच्यामध्ये असे पावडर केलेले मसाले ठेवते मी. तुम्ही मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितले असेल माझ्या किचनच्या. तर झाले आपलं हे सुद्धा पॅक. एवढा मोठा जिरे पावडर उरला आहे. आता हा मी दुसऱ्या डब्यात भरून ठेवते. काय पिल्लू, काय झालं, काय पडलं, गाय करायची. आता फ्रुटी दिसली बरं याला, म्हणून एवढं खुश झाला हा. शंप दे शंप. नो नो नो. बघा बाकीचा जिरा पावडर या एअरटाईट डब्यामध्ये ठेवला. हा थोडासा रिकामी झाला का याच्यामध्ये रिफिल करून टाकेल. थोडंसंच आहे हे. आता हेही मला भरपूर दिवस जाणार. बघा एवढं चूर्ण उरलं आहे, एवढं डब्यामध्ये भरलं आहे. आता हा यूज करणार, मग पुन्हा याच्यामध्ये हा रिफिल करणार. ते पण छोटासा असतो याच्यामध्ये. तर याचेसुद्धा खूप छान फायदे आहेत. मी जमलं, तुमच्या कमेंट आल्या भरपूर, तर मी नक्की ही रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे. 2 चम्मच याच्यामध्ये 1-1 चमचा असं घेतो. असे छोटे छोटे काहीतरी गोष्टी बघायला तुम्हाला आवडतील का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहो आले त्यांच्यासोबत जेवण करते. चला तर मग बाय.